राज्यघटनेने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिलाय। समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता निर्माण करण्याचं काम या माध्यमातून होतं। संविधान स्वीकृतीला 75 वर्षे पूर्ण झाली। संविधान दिनाच्या माध्यमातून राज्यघटनेची ओळख समाजाला होणं आवश्यक आहे। आज जगातील सर्वोत्तम लोकशाही ही भारताची आहे। या मागे आपलं सर्वश्रेष्ठ संविधानच आहे। राज्यघटनेतील उद्देशिका ही अर्थानं राज्यघटनेचा आत्मा आहे। हीच मूलभूत चौकट आहे। समाजातील प्रत्येक घटकानं राज्यघटना समजून घेणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन पिंपळगाव बसवंत दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पी.डी. कोळेकर यांनी केलं। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर ॲडव्होकेट आर.टी. चव्हाण, ॲडव्होकेट आर.बी. गवळी, ॲडव्होकेट संजय शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, ॲडव्होकेट पूनम गांगुर्डे, ॲडव्होकेट प्रतीक बनकर, ॲडव्होकेट भाग्यश्री मोगल, ॲडव्होकेट आर.आर. मुंदडा, ॲडव्होकेट त्र्यंबक वाटपाडे, ॲडव्होकेट बाबूराव जाधव, ॲडव्होकेट आदेश मोगल, प्राचार्य शिवाजी गांगुर्डे, उत्तम जाधव आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना डॉक्टर ज्ञानोबा ढगे यांनी राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहास सांगून त्याचं महत्त्व विशद केलं। ॲडव्होकेट पूनम गांगुर्डे यांनी राज्यघटनेची पार्श्वभूमी, मूळ अधिकार, कर्तव्य आणि राज्यघटनेची उद्देशिका यांची माहिती दिली। यावेळी ॲडव्होकेट एस.के. शेलार, प्राध्यापक छाया डुकरे यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन केलं। कार्यक्रमाला यावेळी डॉक्टर उपेंद्र पठाडे, जयश्री गोवर्धने, छाया डुकरे, शिवाजी गांगुर्डे यांच्यासह एनसीसी छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव।